हिंगोली आगारातून सेनगाव, जिंतूर, मंठा, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर मार्गे पुणे येथे जाण्यासाठी एसटी बस चालू झाल्यानं सेनगाव आगारामध्ये चालक आणि कंडक्टर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय। हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या प्रयत्नातून हिंगोली, सेनगाव, जिंतूर, मंठा, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर मार्गे पुणे ही गाडी चालू झाल्यानं प्रवाशांसाठी प्रवास अत्यंत सोयीचा होणार आहे। रोज सकाळी 9 वाजता तर सायंकाळी 4 वाजता सेनगाव एसटी बस स्टँड येथे ही बसेस येणार असल्याने प्रवाशांसाठी अत्यंत सोयीसुविधाचा प्रवास होणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांना निवेदनाद्वारे हिंगोली ते पुणे गाडी संदर्भात निवेदन दिलं असून या निवेदनाची दखल घेत आज हिंगोली, सेनगाव, जिंतूर, मंठा, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर ते पुणे गाडी चालू झाली आहे। प्रथम मी परिवहन महामंडळाला खूप खूप धन्यवाद देतो। आमचे कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांना मी विनंती केली की साहेब आम्हाला एक सेनगाववरून पुणे जाण्यासाठी बस चालू कराव्या लागतात आणि साहेबांना लगेच तात्काळ पत्र दिलं आणि जे उपायुक्त आहेत परभणीचे त्यांच्याशी फोनवर संपर्कही साधला की सेनगाववरून 2 पुणे बस सुरू झाल्या पाहिजे म्हणून। आणि आम्ही डेपो मॅनेजर हिंगोलीची त्या दिवशी भेट घेऊन त्यांना आमदार साहेबाचं लेखी निवेदनसुद्धा दिलं की 2 बस सुरू करण्यात याव्या म्हणून पुणेच्या। त्या निवेदनाची प्रतही आमच्याकडे आहे आणि निवेदन देतानाचा फोटोही आमच्याकडे आहे। तर ह्या ज्या बस 2 सुरू झालेल्या आहेत पुणे लोकांच्या सेवेसाठी, त्या कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या प्रयत्नाने व माझ्या विनंतीवरून, आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून ह्या बस सुरू झालेल्या आहेत। कोणी जर दुसऱ्याच्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या बाजूच करावी लागेल, कारण की एकही कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही आहे की त्यांनी कोणतीही बस सुरू केल्याबद्दल। आमच्याकडं आमदार साहेबाचं निवेदन आहे दिलेलं, आमदार साहेबाचं पत्रही आहे आणि पत्र देताना आम्ही निवेदन केलेला फोटोही आहे। मी परिवहन महामंडळाचे आणि पत्रकारांनीही या बाबतीत खूप मोठं सहकार्य केलं। निवेदन दिल्यानंतर चांगल्या बातम्या प्रसिद्ध केल्या आणि त्यामुळे परिवहन महामंडळानं लगेच यात लक्ष घालून दुसऱ्याच दिवशी हिंगोली सेनगाव पुणे बस सुरू केल्या। त्याबद्दल मी परिवहन महामंडळाचे खूप खूप आभार मानतो। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।